नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर. आज आपण 1 फेब्रुवारी हा दिवस ट्रेडर्स असतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा का असतो व काही निफ्टी 50मध्ये लार्ज कॅपिटलचे स्टॉक आहेत त्यांचे Q3चे रिझल्टसुद्धा येणार आहेत त्यावर चर्चा करणार आहोत आणि काही चार्ट ॲनालिसिससुद्धा करणार आहोत त्यांचीच. व 1 फेब्रुवारीला नेमकं काय असते हे जाणून घेणार आहे. आणि जे काही बिगनर्स म्हणजे स्टॉक मार्केटबद्दल आत्ताच ऐकलं आहे किंवा आत्ताच एंटर झाले आहे किंवा आत्ताच सुरुवात केली आहे त्यांना ह्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजणार नाही किंवा काही गोष्टी डोक्यावरून निघून जातील. पण मी लवकरच त्यांच्यासाठी सुद्धा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट हा व्हिडिओ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करेल फक्त आपल्या मराठी बांधवांसाठी. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यात तुम्हाला स्टॉक मार्केट ॲनालिसिसचे डिटेल्स येतील किंवा रिझल्ट्स अपलोड होतील. चला मग सुरुवात करूया. ठीक आहे, पहिले समजूया बजेट म्हणजे काय असते नेमकी. एकदम सोपं छोटं शॉर्टमध्ये सांगतो. बजेट म्हणजे जसं तुम्ही इन्कम करतात, तुमची सॅलरी येते, तुम्ही ती सॅलरी कुठे डिस्ट्रीब्यूट करते, कोणत्या तुम्ही ठरवलं घरी मी एवढे देणार, मी माझ्या गाडीला एवढा खर्च करणार, मी माझ्या स्वतःवर मी एवढा खर्च करणार, हे तुमचं प्लॅन झालं, तुमचं बजेट झालं. याला कोणत्या गोष्टीला किती पैसे देणार, किती खर्च करणार. तुम्हाला 10,000 सॅलरी आहे, तुम्ही 5,000 घरी देणार, 5,000 उरले तुमच्याकडे, 5,000 तुम्ही तुमच्या 5 मधले 2,500 तुम्ही स्वतःवर खर्चणार, 2,500 तुम्ही गाडी नीट करणार, काही करणार, फिरणार वगैरे. हे तुमचं एक बजेट झालं. म्हणजेच एक प्लॅन, कोणत्या गोष्टीला किती पैसे खर्च करणार याला बजेट असे म्हणतात. शॉर्टमध्ये सांगायचं ठरलं तर बजेट एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त काही जास्त नाही आहे. थोडक्यात म्हणजे आपल्या देशात गव्हर्नमेंटची खूप काही साधनं आहे जिथून त्या गव्हर्नमेंटला आपल्याकडून इन्कम भेटतं. असं थोडी ते इन्कम करून जेव्हा आपण जनतेकडून पैसा वसूल करतो तो जनतेच्या कल्याणासाठी किंवा फ्युचरसाठी वापरला जातो. पण तो खूप काही गोष्टींमधून वापरला जातो. म्हणजे कोणत्या सेक्टरला, फार्मा सेक्टरला किती पैसे देणार. जेव्हा गव्हर्नमेंटचं इन्कम होतं तो वर्षातून एक दिवस असा ठरवला जातो 1 फेब्रुवारी, त्यात वित्तमंत्री येते तेव्हा ते बजेट ठरवतात कोणत्या सेक्टरला किती पैसे देणार. इन्फ्रास्ट्रक्चरला एवढे देणार, हेल्थकेअरला एवढे देणार, फायनान्समध्ये एवढे टाकणार, यालाच बजेट असे म्हणतात. ह्यात 1 फेब्रुवारीला हे सगळं जर कोणत्या सेक्टरला जर चांगलं भेटत असेल, इन्कम चालू असेल, तर तेव्हा मार्केट ते सेक्टर इतकं मूव्ह करतं की ट्रेडर्सवाल्यांना तिथे पैसा बनवता येतो. पण ज्यांना माहितीच नाही ट्रेडिंग काय असते, ट्रेडर्स कोण असतात, ते पैसे बनवता कसं, काय असतं, याची आपण सर्व डिटेल व्हिडिओ आणणार आहेत हळूहळू. पण सध्या आपण बजेट काय असतं त्यावर फोकस करूया. आणि आत्ता सध्या एक रिझल्ट्स येणार आहेत, भरपूर असे निफ्टी 50चे स्टॉक्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुला त्यांचे रिझल्ट दाखवणार आहे. हे बघा, मंडेला बजाज फायनान्स, BPCL, गेल, ITC म्हणजे आजच हे 1, 2, 3, 4 हे रिझल्ट्स आज येऊन गेलेले आहे. त्यांची तुम्हाला मी सकाळचा एक स्क्रीनशॉट दाखवतो. मी सकाळी एक स्क्रीनशॉट घेतलेला होता. हे बघा सकाळी किती मूव्ह केले. बजाज फायनान्स बघा 0.20% फक्त, BPCL -0.83%, गेल 0.63%, ITC 0.64%. हे मॉर्निंगचं आहे. मॉर्निंगला काही मायनसला येते, काही प्लस येते, म्हणजे न्यूट्रल आहे थोडक्यात म्हटलं तर. वरती नाही खाली नाही. पण जेव्हा त्यांचे रिझल्ट्स आले, बघा आता बजाज फायनान्स रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला. प्रॉफिट 3,639 करोड Q3, BPCL 3,397 करोड प्रॉफिट, गेल 2,843 करोड प्रॉफिट, ITC 5,572 करोड. थोडक्यात सगळ्यांचे रिझल्ट्स, Q3चे रिझल्ट्स, क्वार्टरली 3चे रिझल्ट्स हे प्रॉफिटमध्येच आहे. आणि इकडे बघा बजाज फायनान्स 1.50% मूव्ह, BPCL 3.85% अप बुलिश, गेल 3.84%. पण ITC मायनसमध्ये माहीत नाही का, पण
होतं असं, कारण त्यात ऑलरेडी एक मूव्ह येऊन गेलेली आहे आधी. असं काहीच नाही की जेव्हा त्याचं न्यूज येते, क्वार्टरली ते रिझल्ट्स येतात, तेव्हाच त्याने अपसाईड मूव्ह केला पाहिजे. रिझल्ट चांगले असले असं काही, त्याच्या आधी पण त्यात अपसाईड मूव्ह येऊन जातात, बुलिश होऊन जातात, असं काही नसतं. काही स्टॉकचं Q3चे रिझल्ट्स, कोणता पण रिझल्ट्स येऊन 2 दिवसानंतर पण अपसाईड जातो. चांगले रिझल्ट असले, वाईट असले तरी खाली जातो. काहींचं तर असं झालेलं आहे की रिझल्ट चांगले येऊनसुद्धा मार्केट म्हणजे पडलेले आहे ते, जसं आत्ता ITCचं झालेलं आहे बघा. ठीक आहे, तुम्हाला एवढं तर कळलं की यांचे 4 जणांचे रिझल्ट चांगले आहे. ओके, आता उद्याचा बघू. ट्यूसडे, उद्या डॉक्टर रेड्डी, लार्सन टुब्रो आणि वोल्टास. आता यांवर काही चर्चा करण्यात अर्थ नाही. येणारे बघू ट्यूसडेला, आणि नंतर वेडनेसडेचं पण बघून थर्सडेचं पण बघू. ओके, नंतर आपण निफ्टी बँक निफ्टीवर ॲनालिसिस पण करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिले डॉक्टर रेड्डी जर तुम्ही आज बघितलं तर तो गॅप डाऊन ओपन झाला होता. किती %? 0.57%. पण हे बघा, त्याने लास्टला किती मस्त मूव्ह दिलेला आहे, बुलिश व्ह्यू. याचा अर्थ काय की सेलरने सेलर करण्याचा प्रयत्न केला, पण जे बुल्स जे असतात, बायर्स, त्याने नाही करून म्हणजे खाली जाऊन दिलंच नाही मार्केटला. याचा अर्थ की तुम्हाला बोललो ना मी, रिझल्टच्या आधी पण अपसाईड मूव्ह येऊ शकतो. आणि याचा अर्थ असा आहे की उद्या डॉक्टर रेड्डीचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. ठीक आहे, उद्या बघू ते आपण. पण आता सध्या चार्टवर डॉक्टर रेड्डीची ॲनालिसिस करूया. सगळ्यात पहिले डेली टाईम फ्रेमवर जाऊ आपण. ओके, खूप मोठा सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे 5971वर. ओके, एकदा घेतला, परत खाली पडला, तिथून रेजिस्टन्स घेऊन पडला, परत ट्राय केला 5971 तोडायचा, पण डॉट त्या रेजिस्टन्सवरून खाली आला. आता हा परत ट्राय करतोय. ओके, जर का हा ट्राय करतोय, हा का रिटेस्ट घेतोय हे काहीच माहीत नाही. जेव्हा उद्या त्याचे रिझल्ट जेव्हा चांगले येतील, जसं मी तुम्हाला जर का सपोज तो चुकून हा एक त्याचा खूप मोठा एक बॉक्स झोन आहे, म्हणजे यावरती बुलिश झालं, पण त्या ज्या रेजिस्टन्सपर्यंत 5971 गेला नाही, तिथून रिव्हर्स खाली येऊन गॅप डाऊन ओपन करून परत तो तोडलेला आहे, परत त्या झोनच्या वरती गेला आहे. ओके, आता जर त्याने उद्या इथून याचा हाय तोडून हा पहिला हाय आणि हा दुसरा हाय, हा तोडून जर इथे वरती क्लोजिंग दिली, तर डॉक्टर रेड्डीवर सरळ तुम्ही बुलिश व्ह्यू बघू शकतात. म्हणजे तुम्हाला स्टॉप लॉस तुम्हाला याच्या खाली ठेवायचा आहे. जे बिगनर्स आहे त्यांना कळणार नाही स्टॉप लॉस काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, झोन काय असतात, बॉक्स ब्रेकआउट काय असतात. हे सगळं मी तुम्हाला बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आपल्या एक बेसिक सिरीजच देणार आहे. त्यात सर्व तुम्हाला मी कवर करेल. सध्या आता तुम्हाला जेवढं समजतं तेवढं बघा. ठीक आहे, कंटिन्यू करू. जेव्हा डॉक्टर रेड्डी 5971 तोडेल व त्यावरती क्लोजिंग देऊन तो थोडा रिटेस्ट करायला प्रयत्न करेल, पण रिटेस्ट करून जर परत त्याने जिथून रिटेस्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे त्याचा जर तिने हाय तोडला तर तुम्ही बिंदास डॉक्टर रेड्डीमध्ये बुलिश व्ह्यू बघू शकता. ट्रेडिंगसाठी टार्गेट घेऊ शकतात, ऑप्शन्स घेऊ शकता. ऑप्शन काय असते तुम्हाला सांगेल, त्याची एक मी स्पेशल व्हिडिओ बनवेल. पी काय असतो, कॉल पुट काय असते, ऑप्शन काय असतं, थिटा डिके काय असतो, ऑप्शन चेन काय असते. ओके, यास तुम्ही स्टॉकसुद्धा बाय करू शकता किंवा त्याचा कॉलसुद्धा बाय करू शकता. ओके, ही झाली डॉक्टर रेड्डीची ॲनालिसिस. पण सपोज जर उद्या डॉक्टर रेड्डी इथून फिरून ह्या रेषेवरून रेजिस्टन्सवरून परत खाली पडते, हा
हाय ब्रेक केला. ओके, मग हा पण हाय ब्रेक केला. जर इथे ब्रेक करून इथे जर तिने क्लोजिंग दिलं तर तुम्ही बिनधास्त यावर सेलिंग करू शकता. इथे एक ट्रेंड लाईनसुद्धा बनते आहे. तुम्ही बघू शकता इथे एक ट्रेंड लाईनसुद्धा बनते आहे. हे बघा, तुम्ही इथून जेव्हा इथून एक मिनिट क्लिअर दाखवतो तुम्हाला. जेव्हा इथून वरती जाईल, ओके, असं वरती गेला 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 इथून ब्रेक होऊन जर इथून फिरून जर इथं रिटेस्ट घ्यायचा प्रयत्न केला पण रिटेस्ट फेल केला त्याने, जर इथून खाली पडला, जर का त्याने इथे क्लोजिंग दिली त्याच्यानंतर हा जो हाय आहे रिसेंट हाय हा पण त्याने तोडला. हा तोडून इथे क्लोजिंग दिली, अशी एक कॅन्डल दिली इथे सपोज हे अशी, तर तुम्ही बिनधास्त नीट दाखवतो मी. अशी एक इथे कॅन्डल दिली त्याने, अशी इथे क्लोजिंग दिली. तुम्ही बिनधास्त एवढं टार्गेट घेऊ शकतात ह्या लोपर्यंत. जर त्याने हा पण लो जर तोडला तर तुम्ही डॉक्टर रेड्डीवर नेक्स्ट टार्गेट हे घेऊ शकता. मी तुम्हाला मार्क देतो पहिले. हा फर्स्ट टार्गेट हे असणार तुमचं. ओके, 5741 5741 फर्स्ट टार्गेट. सेकंड टार्गेट 5622. ओके, आणि वरतीचा अपसाईड तुम्ही तो 1:2चा म्हणजे जेवढा तुमचा स्टॉप लॉस त्याच्या डबल टार्गेट घ्यायचा प्रयत्न करा. जरी नाही झाला तर प्रयत्न करा. ओके, हे झालं डॉक्टर रेड्डीवर. ओके, ॲनालिसिस. आणि याचे सगळे ॲनालिसिस वगैरे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटतीलच. टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा, तुम्ही जॉईन करून ठेवा. इंस्टाग्रामला फॉलो करा. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता नंतरचा स्टॉक घेऊ आपण. लार्सन अँड टुब्रो. ओके, याने तर आजच आहे तोडला आहे. तुम्हाला बोललो ना मी, हे बघा 3.19% ग्रीनमध्ये आहे. यावर ही जी कॅन्डल आहे ही साधी कॅन्डल नाही. यात इंटरेस्ट दाखवलेला आहे मोठ्या इन्व्हेस्टर्सने. खूप मोठ्या इंटरेस्ट दाखवला आहे. ओके, हे बघा वॉल्यूम दाखवतो तुम्हाला. हे बघा वॉल्यूम किती छोटी कॅन्डल आहे. इथे वॉल्यूम स्ट्रॉंग आहे. हे बघा, त्याने जेव्हा हाय तोडला तेव्हा ऑल टाईम हायवर काम करतो आहे लार्सन टुब्रो. तुम्हाला बोललो ना मी, रिझल्ट याच्या आधीसुद्धा तो अपसाईड मूव्ह करू शकतो. असं काही नाही की रिझल्टच्याच दिवशी त्यांनी मोमेंटम दिला पाहिजे, वॉल्यूम दिला पाहिजे, स्ट्रॉंग झाले पाहिजे, असं काही नाही. त्यामुळे आपण हे सगळं पण तुम्हाला सगळं टेक्निकल ॲनालिसिसने कळते. त्याच्यामुळे ज्याची टेक्निकल ॲनालिसिस स्ट्रॉंग आहे त्याला मार्केटमध्ये कोणी हरवू शकत नाही. जर का त्याने उद्या लार्सन अँड टुब्रो ऑलरेडी तो खूप वरती गेला, त्यात चान्स तर नाही आहे ट्रेडिंगचा. पण एकदा त्याच्यात तुम्हाला सांगतो चान्स कुठे आहे. यात तुम्हाला फक्त तुम्ही म्हणाल हाय तोडला आहे, त्यात खूप वरती गेले 3-4 कॅन्डल, फक्त बुलिश व्ह्यू आहे, तसं काहीच नाही आहे. जर काही आणि इथून रिटेस्ट घेता हा पण झोन तोडला आणि इथे क्लोजिंग दिली तर तुम्ही यात स्मॉल टार्गेट घेऊ शकता स्कॅल्प म्हणून, एवढं 3616. पण जर का त्याने एक मिनटं जर का त्याने इथून जर स्टॉक इथे कुठे ओपन झाला, त्याने गॅप फिल केला, गॅप फिल करून जर हा पण आहे जर तोडला तर इथपर्यंत येऊ शकतो. इथून जर परत तो रिव्हर्स मारत असेल तर तुम्ही इथे नक्कीच, इथे कोणती तुम्हाला बुलिश कॅन्डल भेटत असेल जसं एंगल्फिंग कॅन्डल वगैरे, याला कॅन्डलस्टिक पॅटर्न तुमचं नॉलेज पाहिजे, इथे तुम्हाला बाय करायची संधी भेटते. परत तुम्ही तिथे बाय करू शकता. 1:2 टार्गेट देऊ शकता. ह्या बॉक्सच्या खाली तुम्ही तुमचं स्टॉप लॉस ठेवू शकता. इथे 3650च्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकता.
वॉल्यूम पण चांगलं आहे. 15 मिनिटाच्या याच्यावर बघू आपण. हे बघा, ओके. डॉक्टर रेड्डी तर झाला आपला. डॉक्टर रेड्डीने फक्त उद्या त्याचा हा झोन तोडला पाहिजे बस. ओके. वोल्टास पण 3.50% अपसाईडमध्ये आहे. त्यावर मी ऑलरेडी एक ट्रेंड लाईन मार्क केलेली होती. ट्रेंड लाईन त्यांनी ब्रेक केलेली आहे. हा एक फेकआउट दिलेला आहे. परत तिथून ट्रॅप झालेला आहे, खाली आलेला आहे. परत एक ट्राय करून त्यांनी ट्रेंड लाईन पण ब्रेक केलेली आहे वोल्टासने. जर का त्याने हा झोन जो ब्रेक केला, हे बघा, इथला हा सपोर्ट होता, याच्या खाली येत नाही, परत वरती गेला, खाली येत नाही, परत वरती गेला, खाली येत नाही, तोडत नाही, म्हणजे वरती जातो इथून सपोर्टून, परत खाली आला, सपोर्ट घेतला, वरती गेला, पण हा सपोर्ट तोडला. जेव्हा सपोर्ट तोडला तेव्हा बघा किती खाली पडला. आता परत तो ट्राय करतोय. इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणून तो पण एक फेल केला त्याने. हा एक बिअरिश पॅटर्न आहे. तुम्ही त्याचा हाय ब्रेक करून अपसाईड व्ह्यू दिलेला आहे. हे बघा, जर का त्याने 1042 ब्रेक करून रिटेस्ट घेऊन परत इथून उठला आणि याचा पण हाय तोडला, तर तुम्हाला इझी हे टार्गेट तुम्हाला भेटेल 1066. तर टार्गेट तुम्ही घ्यायचंच. पण जर तसं नाही झालं तर सोडून द्या, काही अर्थ नाही आहे. ओके. त्याच्यानंतर आहे मारुतीचा रिझल्ट वेडनेसडेला येणार आहे. पण हे बघा, तुम्हाला बोललो ना मी, एक तर आधी पण रिझल्टच्या आधीसुद्धा अपसाईड मूव्ह येतो किंवा, आणि ते का होतं तुम्हाला सांगतो. जर त्याचे रिझल्ट चांगले आहे, Q3चे रिझल्ट्स वगैरे, एखादी न्यूज लीक होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही, होऊ शकते, बाहेर एखादी स्प्रेड होऊ शकते, आपल्याला काही माहीत नसतं. बट FII असतात, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे असतात, त्यांना जर ही न्यूज कळते, तर ते त्यांना जर वाटलं याचा रिझल्ट चांगला आहे पण रिझल्ट लागलेला नाही आहे, तर ते आधीच बाय करून ठेवतात. त्यांना वाटलं रिझल्ट वाईट आहे पण रिझल्ट अजून लागलेलं नाही आहे, 2 दिवसांनी आहे, त्यांना जर कळलं की मग तिथून ते सेल करतात. त्याच्यामुळे हे होतं सगळं, एक न्यूज लीक झाल्यामुळे. ठीक आहे. आता इथे मारुती बघा, आपण मारुतीने एक ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे आणि त्यांनी पण रिटेस्ट घ्यायचा प्रयत्न केला आहे, पण तो रिटेस्ट घेत नाही आहे. जर उद्या मारुती गॅप डाऊन ओपन झाला, हे बघा, शेवटी एकदम भारी इथे कन्सोलिडेशन केलेलं आहे त्याने. कन्सोलिडेशन तुम्हाला सांगेल नंतर काय असते ते सिस्टमॅटिक व्हिडिओमध्ये. त्याची वॉल्यूम पण शेवटी वॉल्यूम 200 मूव्हिंग रेंजवर सपोर्ट घेऊन जर उद्या 9962च्या इथे जर तो सपोर्ट घेऊन परत बाउन्स बॅक जर त्यांनी केला, इथून असा पडून इथून बाउन्स बॅक जर केला आणि हा हाय तोडला, तर तुम्ही मारुतीवर बिंदास लॉंग जाऊ शकतात, इंट्राडे करू शकतात. तुम्हाला टार्गेट देतो मी, हे तुमचं पहिलं टार्गेट. हे बघा, हा झोन जर तोडला तिने, हा हाय तोडून, तर हे तुमचं पहिलं टार्गेट. आणि हा पण जर तोडला तर हे तुमचं दुसरं टार्गेट. ओके. यात जर तुम्ही बघितलं फिबोनाची, एक मिनटं, 200 तर बघितलं आपण. आता एक फिबोनाची लेवल बघू आपण. एक कॅल्क्युलेशन असतं फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणून. हे बघा, त्यात वरच्या हायपासून तर लोपर्यंत घेतला आपण. ओके. त्यात हे बघा, तिथेच एक्झॅक्ट मी जिथे रेजिस्टन्स मार्क केला एक्झॅक्ट तिथून मार्केट फिरला आहे. 618 हा एक झोन खूप महत्त्वाचा मानला जातो फिबोनाचीमध्ये, लक्षात ठेवा. कधी फिबोनाचीमध्ये हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा हा ब्रेक होतो तर मार्केट अपसाईड व्ह्यू, खूप चान्सेस असतात अपसाईड व्ह्यू जाण्याची. ठीक आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो, पण काळजीपूर्वक बघा, खूप काही शिकायला भेटेल. पहिला व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलचा.
ॲटलिस्ट भरभराट प्रेम द्या. ओके. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये जर एखादा अपसाईड व्ह्यू बघताय म्हणजे बुलिश व्ह्यू बघताय, नक्की सगळ्यात पहिले मारुती सुझुकी हा मोटर सेक्टर, व्हेकल सेक्टरचा स्टॉक आहे. त्याचं नक्कीच तुम्ही इंडेक्स ओपन करून पण बघू शकता. त्याचं इंडेक्स तुम्ही ओपन करायचं, पहिले इंडेक्स बघायचं की इंडेक्स बुलिश आहे की बेअरिश आहे. जर इंडेक्स पण आपल्या फेवरमध्ये असेल तर बिनधास्त त्यात ट्रेड घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पहिले बघायचं मार्केटची स्विम बघायची, कारण मारुती सुझुकी हा मार्केट लीडर आहे. त्यामुळे हे बघा, ऑटो सेक्टर जर इथे ग्रीन असले तर तुम्ही बिनधास्त त्यावर व्ह्यू घेऊ शकता. ओके. नंतर कोणता आहे, सेलिंगमध्ये पाहू नका. सेलिंगमध्ये तर काही टार्गेटसुद्धा नाही, नुसते सपोर्टच आहे खाली. इथे एक सपोर्ट आहे बघा. 1 आवर्समध्ये जाऊन पाहू. हे बघा, इथे एक रेजिस्टन्स आहे. हा एक 1 आवरमध्ये हा पॅटर्न दिसतोय बघा. इथे एक रिटेस्ट पॅटर्न बनला आहे. हे बघा, ब्रेक अँड रिटेस्ट. तुम्हाला दाखवतो रिटेस्ट काय असते. दाखवतो तुम्हाला काय असते. हे बघा, ब्रेक तोडलं नाही, ही जी रेजिस्टन्स लेवल आहे. ब्रेक परत खाल्लेलं, परत ट्राय करतो तोडायचा नाही, परत खाली, परत ट्राय करतो नाही, 3दा रेजिस्टन्स घेतला, चौथ्यांदा बुल्सने इथे इंटरल्स केलं, टेस्ट घेतला. इथे ज्यांनी बाय केले त्यांनी इथे प्रॉफिट बुकिंग केली थोडीफार, काही जण होल्ड केला, त्याने परत इथं बाय केला, त्यामुळे परत वरती गेला. याला म्हणतात रिटेस्ट, ब्रेक अँड रिटेस्ट. ओके, हे एक झालं. या टार्गेटच नाही सेलिंगला. पण ही एक कॅन्डल ही आहे जरा, याला बेअरिश एंगल म्हणतात. जी कॅन्डल बनली ती इथे दोजी बनवून त्याने एक रेड कॅन्डल बनवली खूप मोठी. ठीक आहे. आता थर्सडेला आपला बजेट डे सुद्धा आहे, लक्षात ठेवा. त्यात अदानी बघा, अदानीचा रिझल्ट थर्सडेला आहे, गुरुवारी आहे, पण त्याने आजच 6%चा अपसाईड व्ह्यू दिला आहे. हे बघा, कॅन्डल बघा किती स्ट्रॉंग. डेली टाईम फ्रेमवर बघूया बघा. खाली पडून ते दोजी कॅन्डल बनवली. ही प्रॉपर दोजी नाही आहे, पण एक दोजी म्हणजे एक रिव्हर्स साईन असते. इकडे एक छोटी दोजी बनवून इकडे एक मोठी दोजी बनवली आहे. म्हणजे मार्केट इथे ओपन होऊन सेलरने सेलिंग केली, पण ह्या सपोर्टला, हे बघा इथं सपोर्ट दिसते का तुम्हाला. बायर्स कधी पण डिस्काउंटमध्ये स्टॉक विकत घेतो, डिस्काउंटमध्ये. जसं म्हणजे बायर्स कधीच एवढ्या हाय प्राईसला इथे नाही विकत. जेव्हा मार्केट पडतं तेव्हाच बायर्स बाय करतो, जे स्मार्ट इन्व्हेस्टर्स असतात. मग इथपर्यंत आलं, मग इथून बायर्सने खूप मोठ्या प्रमाणात क्वांटिटी टाकली, मग ते वरती गेलं, मग इथे क्लोजिंग झाली. म्हणजे थोडक्यात एवढी मोठी वीक म्हणजे बायर्स ॲक्टिव्ह आहेत. आणि लगेच दुसऱ्या दिवशी अजून बायर्स यांनी खूप जोरात मोठ्या प्रमाणात बाईंग केली. हे बघा, आपण याच्यात पण बघा, हे तर बघू आपण. ओके, पण लक्षात ठेवा गुरुवारी रिझल्ट्स आहे. आजच त्यांनी 6%चा मूव दिलेला आहे अदानी एंटरप्राइजेसने. आणि त्यांनी केस पण जिंकलेली आहे, जी हिंदबर्गची केस होती पण त्यांनी जिंकलेली आहे. तर आणि तो पडलेला बघा किती. म्हणजे त्याला जर एवढं कवर व्हायचं असेल इथपर्यंत. ओके, त्याला 27% मूव एवढं तर देत नाही, पण मला असं वाटतंय जर का त्याने 3-1 पण सोडावं, 3126च्या वरती जर क्लोजिंग दिली, म्हणजे एखादी चुकून अशी जर कॅन्डल त्यांनी बुलिश कॅन्डल जर बनवली, ग्रीन करू, अशी एक कॅन्डल जर त्यांनी बनवली, तर तुम्ही बिनधास्त इथून इंट्राडे तर तुम्ही कराच. इंट्राडे तुम्ही टार्गेट घ्याच 1:2 तुमच्या हिशोबाने, जसं तुमचा स्टॉप लॉस मॅनेज होईल. जेवढं स्टॉप लॉस ठेवता डबल तुम्ही टार्गेट घ्यायचं, ते तर कराच. पण
मला असं वाटतं तो मग कोणाचंच नाही ऐकणार. 3878ला 3800ला जाईल असं माझं मत आहे. कारण एकदा अदानीचे स्टॉक पडायला लागले, सगळे स्टॉक इतके जोरजोरात मूव्ह देतात, 10-10, 12-12% सुद्धा एका दिवसाला रिटर्न देतात किंवा जातावरती. ओके, त्याच्यानंतर टायटनचा पण गुरुवारी आहे, पण त्याने बघा ऑल टाईम आहे. हे बघा सगळे रेशन तोडलेले आहे, ऑल टाईम हायला आहे. यात काय जर का वरती ओपन झाला, हे बघा इथे जर इथे सस्टेन झाला 15च्याच बघू आपण. बघा अपसाईड व्ह्यू आहे शेवटी सगळ्यांमध्ये. मला तर असं वाटतं ह्यावेळेसचं बजेटसुद्धा जबरदस्त मूव्ह देणार आहे. कारण बाकीचे सेक्टर्स चांगले असले, अपसाईड व्ह्यू आले, ग्रीन असले तर काही प्रॉब्लेम नाही. जसं आज होतं हे बघा, ग्रीन सगळे सेक्टरमध्ये ग्रीन दिसाल. मेटल ग्रीन, FMCG एवढं पडलेलं पण नाही आणि वाढलेलं पण नाही. फायनान्स बघा 1%, बँक निफ्टी बघा 1%, 1.5%, सेन्सेक्स 1.76%, ऑटो 1.68%, निफ्टी 1.80%, फार्मा 0.52%, आय टी पण नाही, आय टीने आज गुन्हे केला. इंडिया विक्स बघा 13.9%. इंडिया विक्सचं कसं असतं, जर इंडिया विक्स 13% अपसाईडला गेला, 13% ग्रीनमध्ये, तर मार्केट खूप पडायची जास्त शक्यता आहे. पण जर का इंडिया विक्स ग्रीन रेडमध्ये असला जास्त तर मार्केट वरती असतं. पण हे बघा इंडिया विक्स ग्रीन असून सुद्धा मार्केटने त्याचं ऐकलेलं नाही आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, ह्या बजेट डेला काहीतरी स्पेशल आहे 100%. ओके, आता शुक्रवारी बजेट डे संपतोय, पण एक इंडिगोवर एक करून घेऊ फ्रायडेला. हा हिंदाल्को तर माझा स्वतःचा मी ॲनालिसिस करून केलेला आहे. ह्यावर तुम्ही जर माझ्या टेलिग्रामला जॉईन असतील तर मी याचं बुलिश व्ह्यू दाखवला आहे. त्याचं टार्गेट खूप मोठं आहे, तुम्हाला दाखवू पण शकतो मी. टेलिग्राम एक मिनिट, फोटो आहे त्याचा. हे तर रिझल्ट सकाळचे आहे. हे बघा अदानी सकाळी 1.71% आणि तो 6% शेवटी होता. हे बघा हिंदाल्को, हे बघा ट्रेंड लाईनचा ब्रेक केला आहे. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न पण दाखवतो मी. हे बघा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बघा, बुलिश हे बघा. एक हे हेड, हे शोल्डर, लेफ्ट शोल्डर, एक हेड, परत एक राईट शोल्डर, ब्रेक वरती. इकडं बघा परफेक्ट लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर, ब्रेक, नेकलाईन ब्रेक, रिटेस्ट अँड अप मूव. यालाच म्हणता इन्व्हर्टेड हँड शोल्डर. ते सुद्धा दिसतंय का तुम्हाला इथे? हे बघा, हे बघा लेफ्ट शोल्डर, हेड, राईट शोल्डर आणि ही नेकलाईन. पण त्याने तुम्ही जर बघाले बघा ट्रेंड लाईनसुद्धा ब्रेक केली आहे. इथे ही इतकी मोठी इन्गल्फ केली आहे. 1, 2, 3, 4 आणि या चार्ट बघा 1 अवरचा चार्ट आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 कॅन्डलला तिने एंगल्फिंग केली आहे. 12 वरती इथं क्लोजिंग दिलं आहे. तर एक माझा पर्सनल व्ह्यू आहे हिंदाल्कोमध्ये. एक माझ्याकडून बोनस स्टॉक तुम्हाला इंडिगोमध्ये जाऊ 1%ची अपसाईड बुलिश व्ह्यू दाखवला आहे. फ्रायडेला त्याचा रिझल्ट आहे. 200 मुव्हिंगचा सपोर्ट घेतलेला आहे, ब्रेक करून रिटेस्ट मारला आहे. ह्याला म्हणता हॅमर कॅन्डल, माझी फेवरेट कॅन्डल. हे बघा हॅमर म्हणजे हे बघा, ही कॅन्डल क्लोज झाली
मग इथे या साईडला ही जी रेजिस्टन्स इथं कॅन्डल ओपन झाली, ती पडली 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 पडली, हे बघा एवढी एवढी पडली. पण बायर्सने, तुम्हाला बोलू ना, सेलिंगमध्येच कधी पण बायर एंटर मारतो. स्मार्ट जे असतात इन्व्हेस्टर्स तिने इथे मूव्ह केला. परत जसं तुम्ही मागास पाहिलं होतं, बघितलं त्यानंतर किती मोठा अपसाईड व्यू आला होता. इथून सपोर्ट घेऊन इथं बायर्स आले. बायर्सने इथं बाईंग केली. बाईंग थांबवलीच नाही, बाईंग चालूच अजूनसुद्धा. पण बॅड लक मार्केट क्लोज झालं. उद्या या इंडिगोमध्ये गॅपअपसुद्धा ओपन होण्याची शक्यता आहे. हे बघा, यात आपण एक ॲनालिसिस करून घेऊ. मला तर असं वाटतं इंडिगोमध्ये उद्या गॅपअप ओपन होणार आहे. हे बघा, हा एक रेजिस्टन्स झोन तोडला, पण फेक केलं. हे बघा, इथे पण फेक केलं होतं, वरती गेलं. परत एक ट्राय मारला इथे पण बघा, ब्रेक करून वरती गेलं. इथे बघा, ब्रेक करून वरती येऊ राहिलं. मिनिमम टार्गेट इंटरडेसाठी 1499. बस हे 2 टार्गेट, जास्त काहीच नाही. बिअरिश नाहीच आहे माझा, फक्त अपसाईड व्यू. हे बघा, मला देईल टार्गेट. मला असं वाटतं इथपर्यंत टार्गेट त्यांनी द्यायला पाहिजे इझिली. ओके, ठीक आहे मित्रांनो, आज एवढंच. फक्त माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओतून काही शिकायला भेटलं. आपण सगळं डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. सगळ्या काही गोष्टींचं ट्रेड लाईन असते, सपोर्ट काय असते, पिवट पॉईंट काय असते, इंडिकेटर्स काय असतात, स्टॉक सिलेक्शन कसं करता, स्टॉक ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, प्राईस ॲक्शन, सगळं काही. मूव्हिंग ॲव्हरेज काय असतात, हिची लाईन असते, याला मूव्हिंग ॲव्हरेज म्हणतात. हे एक इंडिकेटर आहे. इंडिकेटर कोणते प्रॉफिट देऊ शकतात, सगळ्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भरभराट तुमचं प्रेम दाखवा. कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. जय शिवराय.